निवडणुकीत राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या कांद्याच्या मुद्द्यावरून सरकार गंभीर बनलंय। आतापर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी नाफेडद्वारे कांद्याचे रोजचे विक्री दर हे ठरवले जात होते। मात्र यापुढे वाणिज्य मंत्रालय आठवड्याभरासाठी कांद्याचे दर हे ठरवून देणार आहे। वाणिज्य मंत्रालयाकडून सद्यस्थितीत आठवड्याभरासाठी जो दर हा कांद्यासाठी जाहीर करण्यात आलाय तो दर बाजार समित्यांच्या तुलनेत कमी असल्यानं कांदा उत्पादकांनी नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। आता जो कांदा फेडरेशनच्या विविध गोडाऊनमध्ये पडलेला आहे हा कांदा नाफेडच्या खरेदीचा किंवा प्रत्यक्ष वैयक्तिक खरेदीचा आहे याची चौकशी नाफेड आणि सरकारकडून होणं गरजेचं आहे। अन्यथा सालाबादप्रमाणे या वर्षी मोठा नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या खरेदीमध्ये करोड रुपयाचा घोळ होण्याची दाट शक्यता आहे। याच्यामुळे जे काही नुकसान आहे ते शेतकऱ्यांचंच नुकसान होणार आहे। हे नुकसान जर टाळायचं असेल तर केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफची खरेदी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करावी आणि नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणाऱ्या या कांद्याला शेतकऱ्यांना 4000 रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। आणि या संदर्भात अधिक आपण माहिती घेणार आहोत। निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनमाडवरनं। निलेश, एकंदर संपूर्ण जर परिस्थिती बघता तर लोकसभेत एवढा फटका बसलेला आहे, त्यानंतरही काही महत्त्वाचे निर्णय होणं अपेक्षित आहे। मात्र अजूनही नाराजी आणि एक प्रकारे कुठल्याही बाबतीत राजी असणं हे शेतकऱ्यांकडून दिसत नाहीये। काय सध्याचे प्रश्न आहेत? खरं प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा प्रश्न जो तो राज्यात अग्रगण्य ठरला होता। विशेष करून जो कांदा बेल्ट आहे, नाशिक असेल, नगर असेल किंवा धुळा या परिसरामध्ये महत्त्वाच्या ज्या सीट आहेत त्या कांद्यामुळे सरकारला गमावं लागलं होतं, महायुतीला गमावं लागलं होतं। त्यातूनच आता सरकारच्या वतीने कांद्याचे भाव स्थिर राहावे यासाठी आता जे नाफेड जे कांदा विक्रीचे दर जे ठरवत होते त्याची अधिकार आता वाणिज्य मंत्रालयाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। मात्र असं झालं असताना देखील त्या वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आलेले दर आणि बाजार समितीत मिळण्यात आलेले दर यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि शेतकऱ्यांना कुठेही दिलासा मिळताना दिसत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र पद्धतीची नाराजी आहे आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, किमान 3 ते 4 हजार रुपये हमी भाव मिळावा अशी मागणी देखील आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे। नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर जो होणारा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये तफावत येत्या काळामध्ये होऊ शकते आणि म्हणून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही अशी थोडीशी चिंता व्यक्त केली जाते।